इथून पुढं मराठा समाजानं वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसू नका. आणि तरीही तुम्हाला त्यांचंच ऐकून करायचं असेल तर तुम्ही आणि ते तुमचं तुमचं चालून द्या मग कौरवी. मी मराठा समाजाला सांभाळायला संकटाला खंबीर आहे. मराठ्यांच्या अंगावर कोण येतंय, कोण किती दम आहे, आम्हाला सगळं माहिती. महापुरुषांचे पुतळे उभारून तुमचं नाव बदनाम करण्याचे असं डाव आखला जातोय असं वाटतंय. हो द्या माझं बदनाम नाव. करा तुम्ही पुतळे उभा, काय अडचण नाही. छत्रपतीसाठी माझं नाव बदनाम झालं तरी चालेल, पण मला उद्देश चांगला पाहिजे. छत्रपतीच बसवणं, जातीत कुठेही तेढ निर्माण न होणं, या दोन विषय मला पाहिजे. पहिला, तुम्ही छत्रपतींचा पुतळा आम्हाला याच ठिकाणी बसवायचा, हा तुमचा उद्देश. आणि दुसरा उद्देश, जातीय तेढ निर्माणच होणार नाही. हे दोन उद्देश ठेवून बसवा, भाऊ द्या बदनाम. मी बघतो कोण काय करतंय. म्हणजे तुम्ही उद्देश ठेवणार, जातीय तेढ दंगली लागल्या पाहिजे. मराठ्याच्या विरोधात धनगर गेले पाहिजे, मराठ्याच्या विरोधात मुसलमान दलित गेले पाहिजे, बंजारा समाज गेला पाहिजे, मायक्रो ओबीसी गेला पाहिजे. उद्देश ठेवणार तुम्ही. पुतळा बसण्याचा उद्देश आहे का? ही शंका यायला लागली आता. शंका म्हणतोय, त्याची तपासणी करणार आहे मी, आता करणार आहे की पुतळा देणारा कोण आहे याचा मेळ नाही आम्हाला, घेणारे कोण आहेत काही मेळ नाही. आणि आम्हाला मेळ असायची गरज बी नाही ना, नका नसाला माहिती आम्हाला. पण मग ते लोक आम्हाला फोन करतात ना,